नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SP अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, प्रश्न क्रमांक पहिला, पृथ्वीचे परिवलन कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे होते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पूर्वेकडून पश्चिमेकडे। तर पहा, पृथ्वीचे परिवलन हे पूर्वेकडून पश्चिमेकडे होते। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 288। तर पहा, महाराष्ट्र विधानसभेत 288 एकूण 288 सदस्य आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, माननीय द्रौपदी मुर्मू। तर पहा, भारताचे सध्याचे राष्ट्रपती हे द्रौपदी मुर्मू हे आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणते ठिकाण हे नगर परिषदेचे नाही? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, घनसावंगी। तर पहा, घनसावंगी हे ठिकाण नगर परिषदेचे नाही। प्रश्न क्रमांक 5वा, महाराष्ट्रामध्ये सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पालघर। तर पहा, पालघर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात नवीन जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 6वा, खालीलपैकी कोणता राजा हा मौर्य घराण्यातील नव्हता? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, समुद्रगुप्त। तर पहा, समुद्रगुप्त हा राजा मौर्य घराण्यातील नव्हता। प्रश्न क्रमांक 7वा, दुसरे महायुद्ध हे कोणत्या कालावधीमध्ये झाले? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1939 ते 1945 मध्ये। तर पहा, दुसरे महायुद्ध हे 1939 ते 1945 मध्ये झाले होते। प्रश्न क्रमांक 8, कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपणनाव काय आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कुसुमाग्रज। कुसुमाग्रज हे टोपणनाव कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचे आहे। प्रश्न क्रमांक 9, पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, नाथसागर। पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव नाथसागर असे आहे। प्रश्न क्रमांक 10, कोरोना आजाराचा विषाणू हा शरीराच्या कोणत्या अवयवांवर आघात करतो? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, फुफ्फुस। तर पहा, कोरोना आजाराचा विषाणू हा फुफ्फुसांवर आघात करतो। प्रश्न क्रमांक 11, भारताच्या सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, राष्ट्रपती। भारताच्या सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती राष्ट्रपती हे असतात। प्रश्न क्रमांक 12, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सरदार वल्लभभाई पटेल। सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते। प्रश्न क्रमांक 13, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 17 सप्टेंबर। तर पहा, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो। पहा, पुढचा प्रश्न, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या क्रियेला काय म्हटले जाते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, परिभ्रमण। तर पहा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या क्रियेला परिभ्रमण असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रामध्ये नवे महसुली वर्ष केव्हा सुरू होते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1 ऑगस्ट या दिवशी। पहा, महाराष्ट्रामध्ये नवे महसुली वर्ष 1 ऑगस्ट पासून सुरू होते। प्रश्न क्रमांक 16, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा कार्यक्रम समन्वयक कोण असतात? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मुख्य कार्यकारी अधिकारी। पहा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा कार्यक्रम समन्वयक मुख्य कार्यकारी अधिकारी हे असतात। प्रश्न क्रमांक 17, हर्षचरित्रम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बाणभट्ट. हर्षचरित्रम या ग्रंथाचे लेखक बाणभट्ट हे आहेत. प्रश्न क्रमांक 18. जिल्हा नियोजक समितीचे अध्यक्ष हे कोण असतात? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पालकमंत्री. तर पहा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात. प्रश्न क्रमांक 19. जालना जिल्ह्यास खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा ह्या लागून नाहीत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 धाराशिव. पहा जालना जिल्ह्यास धाराशिव या जिल्ह्याची सीमा ही लागून नाही. प्रश्न क्रमांक 20. सत्यशोधक समाजाची स्थापना ही कोणी केली? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले यांनी. सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केली. प्रश्न क्रमांक 21. माझे जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विदा सावरकर. पहा माझे जन्मठेप या पुस्तकाचे लेखक विदा सावरकर हे आहेत. 4 मीटर व 8 मीटर बाजू असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 32 चौरस मीटर. तर पहा 4 मीटर व 8 मीटर बाजू असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ हे 32 चौरस मीटर इतके आहे. प्रश्न क्रमांक 23. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान हे किती असते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 37 अंश सेल्सिअस. पहा निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान हे 37 इतके असते. प्रश्न क्रमांक 24. जायकवाडी धरणाला एकूण किती दरवाजे आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 27. पहा जायकवाडी धरणाला 27 दरवाजे आहेत. प्रश्न क्रमांक 25. जालना शहर हे कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कुंडलिका. पहा जालना हे शहर कुंडलिका या नदीच्या तीरावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या तालुक्याचे ठिकाण हे खेळणा व पूर्णा नदीच्या संगमावर वसले आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जाफराबाद. पहा खेळणा व पूर्णा नदीच्या संगमावर जाफराबाद हे ठिकाण वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 27. अंबड येथील खंडोबा मंदिराची स्थापना ही यांनी केली? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अहिल्याबाई होळकर यांनी. तर पहा अंबड येथील खंडोबा मंदिराची स्थापना ही अहिल्याबाई होळकर यांनी केली. प्रश्न क्रमांक 28. जालना जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 5. पहा जालना जिल्ह्यामध्ये 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रश्न क्रमांक 29. निखिलला 3 आत्या आहेत, तर त्यांच्या वडिलांच्या भावाला किती बहिणी आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 3. प्रश्न क्रमांक 30. जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती महसुली उपविभाग आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 4 इतके. तर पहा जालना जिल्ह्यामध्ये 4 महसुली उपविभाग आहेत. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 श्रीवर्धन येथे. पहा महाराष्ट्रामध्ये श्रीवर्धन येथे सुपारी संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 32. आंतरराष्ट्रीय योग दिवस या दिवशी साजरा केला जातो? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 21 जून या दिवशी. पहा 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 33. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नेमबाजी. तर पहा नेमबाजी या खेळाशी संबंधित नीरज चोप्रा आहेत. प्रश्न क्रमांक 34. भारतामध्ये साहित्य क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ज्ञानपीठ. तर पहा भारतामध्ये साहित्य क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ हा आहे. प्रश्न क्रमांक 35. जालना जिल्ह्याच्या निर्मिती वेळेस खालीलपैकी कोणत्या तहसीलचे अस्तित्व हे नव्हते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मंठा. पहा जालना जिल्ह्याच्या निर्मिती वेळेस मंठा या तहसीलचे अस्तित्व हे नव्हते.
प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 श्री प्रकाश हे. पहा महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश हे होते. प्रश्न क्रमांक 37, भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व कोण होते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 धोंडो केशव कर्वे. पहा भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन महर्षी धोंडो केशव कर्वे हे होते. प्रश्न क्रमांक 38, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पुढीलपैकी कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंकजा मुंडे. पहा पंकजा मुंडे हे. तर पहा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री हे पंकजा मुंडे आहेत. प्रश्न क्रमांक 39, जालना जिल्ह्याची निर्मिती ही कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून झाली होती? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संभाजीनगर. पहा जालना जिल्ह्याची निर्मिती ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून झाली होती. प्रश्न क्रमांक 41, जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 असीमा मित्तल ह्या. पहा जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असीमा मित्तल ह्या आहेत. प्रश्न क्रमांक 42, जालना जिल्हा महानगरपालिकेची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2023 मध्ये. पहा 2023 मध्ये जालना जिल्हा महानगरपालिकेची स्थापना ही करण्यात आली. प्रश्न क्रमांक 43, जालना जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मीनू PM. पहा मीनू PM हे जालना जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. प्रश्न क्रमांक 44, जालना जिल्ह्यामध्ये नगरपंचायतची संख्या किती आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 इतकी. तर पहा जालना जिल्ह्यामध्ये 4 नगरपंचायत आहेत. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्र हायब्रिड सीड्स कंपनीचे संस्थापक ज्यांनी जालना जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवरती प्रसिद्ध केले ते व्यक्तिमत्व कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 श्री बद्रीनारायण बारवाले. तर पहा श्री बद्रीनारायण बारवाले यांनी जालना जिल्ह्याचे नाव हे जागतिक पातळीवरती प्रसिद्ध केले. प्रश्न क्रमांक 46, जालना जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची उंची किती मीटर आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 534 मीटर. तर पहा जालना जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ही 534 मीटर आहे. प्रश्न क्रमांक 47, जाम समर्थ हे गाव कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी. पहा जाम समर्थ हे गाव गोदावरी या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 48, स्वामी विवेकानंद आश्रम कोणत्या तालुक्यात आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बदनापूर. पहा बदनापूर या तालुक्यामध्ये स्वामी विवेकानंद हे आश्रम आहे. प्रश्न क्रमांक 49, जालना जिल्ह्यातील कोणत्या फळाला GI मानांकन मिळालेलं आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मोसंबी. तर पहा जालना जिल्ह्यातील मोसंबी या फळाला GI मानांकन मिळालेले आहे. प्रश्न क्रमांक 50, जालना जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 51%. तर पहा जालना जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या 51% क्षेत्र आहे.